पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, बदला घ्यायचा, त्याच दहशतवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकावर जो भ्याड हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला, मातांना माझ्या सोडलं आणि आमच्या पालकांना तिथं मारले गेलं, तेव्हा मातांनी आणि लेकरांनी किती टाहू फोडला असेल। त्यासाठी आष्टी तालुक्यात याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजणांनी निषेध केला आणि त्या जो हल्ला झाला त्या आमच्या पर्यटकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली। आम्ही एकच सांगतो, एक मी देशाचा सैनिक म्हणून रिटायर झालेलो आणि हे पहलगाव येथे मी स्वतः ड्युटी केलेली आहे। 2010 मध्ये अमरनाथ यात्रेची जिम्मेदारी आमच्या युनिटवर होती आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे ते, परंतु काही दहशतवादी इतके निर्लज्जम आहेत आणि त्यांना कुठंतरी शांती भंग करायची आहे भारतामध्ये, म्हणून त्यांनी, कारण देश स्वतंत्र झाल्यापासून हा पहिलाच असा बॅड हल्ला आहे जो की पर्यटकावर हा हल्ला केलेला आहे। इथून माग आर्मीवर हल्ला होत होता, कॅम्पवर होत होता, कानवाईवर होत होता, परंतु ही देशातली पहिली घटना आहे की त्यांनी या दहशतवादी संघटनांनी आपल्या पर्यटकांना, सिव्हिलियन निष्पाप लोकांना त्याचं टार्गेट केलं। मी याचा 100% निषेध करतो आणि मोदी साहेबांना विनंती करेल की यांचं जे आमचं भारतीय नागरिकांचं जे बलिदान तिथं घेतलेलं आहे ते व्यर्थ गेलं नाही पाहिजे, त्याचा बदला खून का बदला खून असं येतं। आणि मी विनंती करेल, आमचा जे देशाची सेवा केली, मी 100% मी पुन्हा सुद्धा ईश्वराला प्रार्थना करेन पुढच्या जन्मी मला भारत माते सेवा करायची संधी द्यावी। आणि हे जर आपल्या ज्यांनी होत नसेल तर रिटायर कमांडोज आहेत, घातक कमांडो आहेत, आमच्यासारखे फौजी आहेत, आपण यांची घातक टीम बनवली पाहिजे। आम्ही जे आयुष्य आता राहिलेलं आहे 100% आम्ही या भारत मातेच्या रक्षणासाठी देऊ। आमची एक टीम बनवा, साले जेवढे रिटायर फौजी दाब आमचे तेवढे पाकिस्तानचे साले जनगणना नाहीये, त्यांची लोकसंख्या इतके आमची रिटायर फौजी आहेत, चुन चुन के मारेंगे उनको सालों को, लेकिन हमको एक मौका देना चाहिए मोदी साहब ने। त्याबद्दल मी एवढंच सांगेन की त्या कुटुंबियांना आणि पर्यटकांना ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो आणि त्यांच्या परिवारास जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखातून उभारण्याची शक्ती देवो, अशी मी आष्टीतील सर्व नागरिकाच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आदरांजली अर्पण करतो। जय हिंद।